टीजरबद्दल जर एका लाईनमध्ये सांगायचं झालं, टीजर हा एकदम 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 बाप लेवल टीजर आहे. खतरनाक आहे. आपल्याला उत्सुकता लागलेली असते. मान्य आहे की हा चित्रपट एक प्रेमावर आहे, लव्ह स्टोरी आहे. पण छान प्रकारे त्या पिक्चरचं प्रेझेंटेशन दिसते, सिनेमॅटोग्राफी दिसते टीजरमध्ये. या पिक्चरचं बॅकग्राऊंड म्युझिक मला चांगलं वाटलं. शंकर महादेवनचा आवाज पाठीमागं जे बॅकग्राऊंडला वाजत होता, ते गाणं एकदम खतरनाक. फक्त एवढीच गोष्ट आहे की आपण आपल्याच सोबत कॉम्पिटिशन लावत आहोत. दशावतार चित्रपट येत आहे 12 सप्टेंबरला. दशावतार चित्रपटासोबत असे 2-3 चित्रपट आहेत की ज्या चित्रपटासोबत या चित्रपटांचं टक्कर आहे. बघण्यासाठी हे आहे की लोक प्रेमाकडे जातील का कल्चरकडे जातील, या गोष्टी आपल्याला बघण्यासारख्या राहणार आहेत. दोन्ही पिक्चरमध्ये एकदम तगडे स्टारकास्ट आहेत. ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांचा आरपार चित्रपट आहे आणि दुसऱ्या बाजूने आहे दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव. मोठे तगडे स्टारकास्ट असलेला चित्रपट आहे दशावतार. 2 पिक्चर एकत्र येणार आहेत. कशा प्रकारे हे दोन्ही चित्रपट मराठी बॉक्स ऑफिसवर आपलं नाव कोरणार आहेत, ही गोष्ट बघण्यासारखी राहणार आहे. 12 सप्टेंबरला दशावतार, बिनलग्नाची गोष्ट, आरपार असे चित्रपट येणार आहेत. सगळे चित्रपट एकत्र येणार आहेत. त्याच्यासाठी आम्ही काही करू शकत नाही ना. तुम्ही असं म्हणताय की तुम्ही रिव्ह्यू चांगले करत नाहीत, तुम्ही मराठी चित्रपटाला सपोर्ट करत नाहीत. आमचा पूर्ण 100% सपोर्ट आहे मराठी चित्रपटांना. पण वेळ काळ बघून चित्रपटाचं प्रदर्शन करा आणि चित्रपट प्रदर्शित करत राहा. चांगल्या स्टोरी घेऊन या, चांगलं सिनेमॅटोग्राफी ठेवा, BGM वाजवा, सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा. मान्य आहे चित्रपटांचं बजेट थोडंसं आपल्या कमी असते, पण तरीही त्यातल्या त्यात तुम्ही कमी बजेटमध्ये चांगले चित्रपट बनवू शकता. मला काय वाटते हे जरा कमेंट करून सांगा. आणि हे 3 चित्रपट 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. त्यातला कुठला चित्रपट बघण्यासाठी तुम्ही जाणार आहात, ही जरा कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.